नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सोयाबीनचा खिमा बनवून दाखवणार आहे। हा खिमा अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल होण्यासाठी, तो चिकनसारखाच लागण्यासाठी मी कोणते मसाले घातलेले आहेत आणि तो कसा केला ह्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। म्हणजे तुम्ही सुद्धा असा सोयाबीनचा खिमा बनवला तर तो अगदी ढाबा स्टाईलच, अगदी चिकनच्या चवीचाच होईल। मी इथे 1 बाउल एवढे सोयाबीन वडी घेतली आणि पाणी घालून 10 मिनिटं ती मी भिजत ठेवली। 10 मिनिटं झाल्यावरती त्यातलं सगळं पाणी असं हाताने दाबून दाबून काढून टाकायचंय। त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। आता असाच मी सगळ्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या अशा हाताने दाबून त्यातलं सगळं पाणी जे आहे ते मी काढून टाकलंय। ह्या सोयाबीनच्या वड्या आपल्याला मिक्सरमध्ये घालून पाणी न घालताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सर फिरवताना अगदी थांबत थांबत तो फिरवायचा, म्हणजे छान सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्याचा खिमा तयार होईल। आता इथे मी सोयाबीनचा हा खिमा तयार करून घेतलाय। तुम्ही बघू शकता पाणी न घालता ते मी मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी छान असा खिमा त्याचा तयार झालाय। इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झाले, 2 कांदे बारीक चिरून घेतले ते पण घालून घेतले। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावरती आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे आहेत। कांदा माझा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे। 1 चमचा एवढा मी लाल तिखट मसाला घातला। छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली। छोटा 1 चमचा गरम मसाला घातला। हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। ह्यामध्ये आता मी 1 चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालते। ही आलं लसूणची पेस्ट सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची, म्हणजे जो तिचा कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। आलं लसूणची पेस्ट इथे आता माझी परतून झालेली आहे। ह्यामध्ये मी 2 टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले ते घालून घेतले। टोमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचे। जर तुम्ही तेलाचा वापर कमी केला असेल तर टोमॅटो मऊ होण्यासाठी 2 छोटे चमचे पाणी घालून घ्या। आता ह्यावरती मी झाकण ठेवून 1 मिनिटभरच एक वाफ काढून घेणार, म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल। 1 मिनिट इथे झालेला आहे। टोमॅटो छान असा मऊ झालाय। आता ह्यामध्ये जो आपण सोयाबीनचा खिमा करून घेतलाय ना तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। ह्या सोयाबीनचा खिम्यामध्ये तुम्हाला जर तोचा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता। आणि हा खिमा जास्त करून थोडा कोरडा असाच असतो, जास्त पाणी घालायचं नसतं। पण तुम्हाला जर तो पोळी, भाकरी किंवा ब्रेड बरोबर खायचा असेल तर थोडासा रस्सा ह्याचा करून घ्या। आता इथे मी खिमा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। ह्यामध्ये मी छोटा 1 ग्लास एवढं पाणी घालून घेतलंय। 1 चमचा एवढं मी आता मीठ घालते। तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। आता हे पाणी आणि मीठ मी पहिलं मिक्स करून घेते। मी अजून ज्या ग्लासाने पहिलं पाणी घातलं होतं त्याच ग्लासाने छोटा 1 ग्लास मी अजून पाणी घालून घेते। आणि ह्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं असं वाफ काढून घ्यायचे। मी आता हे 2 मिनिटं एवढं ह्यावरती झाकण ठेवून घेते। इथे आता माझी 2 मिनिटं झालेली आहेत। मी तुम्हाला झाकण काढून दाखवते। आपला खिमा अगदी छान असा शिजला गेलेला आहे, पण तो खिमा अगदी चिकनसारखाच व्हावा त्यासाठी आपल्याला यामध्ये आता 1 मोठा चमचा एवढा चिकन मसाला घालायचा आहे। हा चिकन मसाला घालणं जरुरी आहे, त्यामुळेच हा जो खिमा आहे सोयाबीनचा तो अगदी चिकनसारखाच लागतो, चिकनच्या खिम्यासारखा। मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्यावरती पुन्हा मी झाकण ठेवून 1 मिनिटभर असे एक वाफ काढून घेते। मी 1 मिनिटभर आता हे झाकण ठेवून घेते। आणि हा खिमा अजून आपल्याला ढाबा स्टाईल करायचा आहे, त्यासाठी पण आपल्याला काय करायचंय ते मी पुढे दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। आता इथे 1 मिनिट झालेला आहे। मी झाकण काढून घेते। झाकण काढून त्यावरती आता आपल्याला तडका द्यायचा आहे। तो तडका दिल्यामुळे अगदी हा खिमा ढाबा स्टाईलच होतो, अजिबात काही चवीमध्ये फरक पडत नाही। जर तुम्ही हा कुणाला खायला दिला तर कुणाला समजणार सुद्धा नाही की हा सोयाबीनचा खिमा आहे, अगदी चिकनच्या खिम्यासारखाच हा खिमा लागतो। इथे मी 1 चमचा एवढं तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये मी आता काश्मीरी लाल मसाला घालते।
काश्मीरी लाल मसाला घातल्यामुळे खिम्याला छान ढाबा स्टाईल असा वरून कलर येतो. आता हा जो तडका आहे तो मी ह्या खिम्यावरती घालून घेते. आपला ढाबा स्टाईल सोयाबीनचा खिमा तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा नक्की करून बघा. मी खात्रीने सांगते तुम्हाला अगदी नक्की आवडेल, इतका हा चवीला छान होतो. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद.